सर्वांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत जळगाव येथील एक लहानू भक्त आहेत, श्री प्रशांतजी वानखेडे. तर त्यांच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचं काय स्थान आहे आणि त्यांच्या कुटुंबाचा कशी भावना लहानूजी बाबांप्रती आहे याबद्दल ते माहिती सांगणार आहे. दादा जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी. सर्वात आधी तुमचा परिचय द्या, नाव सांगा. मी प्रशांत वानखेडे, जळगाव. तर तुम्हाला जे लहानूजी बाबांचा भक्ती मार्ग कसा गवसला हे सांगा. सर्वप्रथम मी सर्व लहानूभक्तांना नमस्कार करतो. आणि आमचे जे आजोबा होते काशीरावजी वानखेडे, बरं, हे नेहमी लहानूजी महाराजांबद्दल आम्हाला लहानपणी सांगत होते. बरं. तत्कालीन त्या काळात दळणवळणाची साधनं फार नव्हती, म्हणून लहानूजी महाराजच्या दर्शनाकरता आमचे आजोबा या ठिकाणी घोड्यावर बसून सुद्धा टाकरखेडला जात होते. टाकरखेड काही फार आमच्या गावावरून दूर नाही, तसं जर बघितलं तर एक 3 ते 4 किलोमीटर मधातून अंतर आहे. आणि या भागात लहानूजी महाराजांचे सारखे संत होऊन गेले, म्हणून आपल्या भागाची आपली ख्याती विदर्भात नव्हे तर तब्बल महाराष्ट्रात सुद्धा आहे. बरोबर. की लहानूजी महाराजांचं टाकरखेडला जागून तुमचं गाव आहे, याबद्दल आम्हाला त्या बाबतीत सार्थ अभिमान आहे. आणि लहानूजी महाराजांसोबत आमच्या आजोबांचा बराच काळ त्यांच्यासोबत सहवास त्यांना लाभला. आणि त्यांचे आशीर्वादसुद्धा तुमच्या घराण्यावर, आमच्या कुटुंबावर सुद्धा आहे. आणि लहानूजी महाराजांच्याबद्दल सांगायचं म्हणजे अनाथांचे नाथ असेच लहानूजी महाराज होते. आणि दीनदुबळे जी मंडळी होती त्यांच्यावर सुद्धा बरेच आशीर्वाद लहानूजी महाराजांचे. आपला भाग, आपला परिसर ही पंचक्रोशी त्यांच्या आशीर्वादानेच आज सगळ्या दृष्टीने पावनी झाली आहे आणि सुरक्षितसुद्धा झालेली आहे. सुरक्षित झाली. त्यांचा महोत्सव असो किंवा मग तत्सम बाकी जे संस्थांचे मोठे मोठे आता उपक्रम आहे, त्यामध्ये सर्वच जण हिरहरीने या पंचक्रोशीतली जनता भाग घेतात. आणि या पूर्ण परिसरात लहानूजी महाराजांच्या आशीर्वादाने आपण सुरक्षित आहोत. भविष्यात सुद्धा या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या विभागाचे सन्माननीय तळून तरफदार आमदार नसताना सुद्धा त्यांनी तीर्थक्षेत्र बचा दर्जा लहानूजी महाराजांना त्या ठिकाणी देवस्थानला मिळवून दिला. त्याबद्दल मी त्यांचं या जळगाव जिल्हा परिषद क्षेत्रातर्फे आणि या पंचक्रोशीतल्या जनतेतर्फे अतिशय मनपूर्वक आभार मानतो. आणि हे देवस्थान, ही मंदिर आणि हा परिसर भविष्यातल्या काळात मोठा नावलौकिक रूपास येईल याची मला ग्वाही आहे. त्याचप्रमाणे माननीय आमदार सुमितजी वानखेडे यांच्या माध्यमातून टाकरखेड टू आर्वी म्हणजे नानपूरपर्यंत ह्यांच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा हा रोड मंजूर झालेला आहे, काम सुरू आहे. आणि त्याचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे. आणि तत्सम लाडेगाव नानपूरपासून तर मग इकडे एकलारा मार्गे शिरपूर, आणि तिकडून मग मधातून टाकरखेडा असा सुद्धा एक मार्ग होता. त्या मार्गामध्ये सुद्धा तो एक त्याचं काम मंजूरसुद्धा झालं आहे, ते काम अलॉटसुद्धा झालेलं आहे. आणि बाकीचे येणारे जे रोड्स आहे, जसं जळगाव टू आपलं शिरपूर टू आर्वी फाटा, शिरपूर आणि टाकरखेडा, त्यामध्ये सुद्धा CRPF फंडातून माननीय सुमितजींनी 9 कोटी रुपयाचा निधी मंजूर दिला आहे. म्हणजे भविष्यात लहानूजी महाराजांचं संस्थान हे चहूबाजूनी रस्ते चांगले होईल. आणि भविष्यात आपण हे सर्व परिसर जो लहानूजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पवित्र झाला आहे, या परिसराचा भविष्यात मोठ्या प्रमाणे उद्धार होईल अशीच मी प्रभूचरणी प्रार्थना लहानूजी महाराजांच्या चरणी व्यक्त करतो आणि माझे शब्द संपवतो. भाऊ, तुम्ही 1-2 मिनिटात फक्त जळगाव जे गाव आहे, पूर्वीचं देवगाव, तर तुमच्या जळगावाचं जे काही महात्म्य आहे, जसे हेंगडूजी महाराज आहे, इथे कोणते कोणते उपक्रम चालतात याबद्दल थोडंसं सांगा. जळगावमध्ये तसं आमच्या गावाचं नाव हे देवगावच आहे, कारण आमच्या गावात हेंगडूजी महाराजांचं अवधूत संप्रदायाचं मोठं संस्थान आहे. त्यानंतर त्यांचीच मानलेली बहीण
म्हणून बहिणाबाईंचं सुद्धा मोठ्या प्रमाणात देवस्थान आहे. हो या ठिकाणी संत रामजी बाबा सुद्धा होऊन गेले, हो त्यांचं सुद्धा मंदिर आहे. हो आणि हैदुलाल बुवा हो यांचं सुद्धा या ठिकाणी मंदिर आहे. असं आमच्या गावात मंदिरांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. हो आणि वर्षभर मला तर सांगावंसं आनंद वाटेल की ग्रामीण भागात कुठेच होत नसेल हो इतक्या मोठ्या प्रमाणाचे उत्सव. हे आध्यात्मिक उत्सव तुमच्या आध्यात्मिक असो किंवा तत्सम अन्य गावात. हो हे उत्सव मोठ्या एकोप्याने आणि भक्तिभावाने हो या जळगाव नगरीमध्ये होते. होत असतं. त्याच पद्धतीनं लहानोजी महाराज सुद्धा आमच्या जळगावला येऊन गेलेले आहेत. राहिलेले आहे. आणि जे हनुमानजीचं मंदिर आहे हो. त्यामध्ये ते आले होते. बरोबर, तिथे बसले ते बसली आहे आणि त्यांचा इथे राहण्याचा मानस होता असं तत्कालीन मंडळी सांगतात. सांगतात. परंतु नंतर टाकरखेडची काही मंडळी आली हो आणि ते लहानोजी महाराजांना परत टाकरखेडला मेहनत घेऊन बसून गेले. हो. त्याच्यामुळं तो सर्व ऋणानुबंध हो आणि त्या बाबी सगळ्या बाबी ह्या तर त्या आठवणीने आपण एकामेकाशी जुळलेलो होतो. बरोबर. तर अशा पद्धतीची महती महती या जळगावची आहे, देवगावची आहे. देवगावची आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, इथला शेतकरी असो, शेतमजूर असो हो किंवा मग कामगार असो, हं. येथील मंडळी आनंदाने आपला उदरनिर्वाह आणि संत कृपेने संत कृपेने आणि आमच्या इथे कष्टाळू पद्धतीची लोकांची भावना सुद्धा आहे. बरोबर. आमच्या येथील जर पाहिलं तर अतिशय कष्टिक आणि कष्टकरी जनता या ठिकाणी आहे. आणि मेहनतीच्याच भरोश्यावर आमच्या गावाची प्रगती किंवा परिसराची प्रगती हो. ही चांगल्या पद्धतीने लहानोजी महाराजांच्या आशीर्वादाने चालू आहे. तर भाऊ, आज तुम्ही जे काही श्री संत लहानोजी बाबांचा कृपाहस्त वरदहस्त तुमच्या कुटुंबावर कसा आहे, परिसरावर कशी दया बाबांची अजूनही आहे. म्हणजे टाकरखेडा हे संत तीर्थ आहे, संत लहानोजी बाबाचं तीर्थक्षेत्र आहे. परंतु त्या तीर्थक्षेत्रामुळं इतर तुमचे जे परिसरातले गाव आहे त्या गावाला महत्त्व आलेलं आहे ना. विशेष जसं नानपूर आहे, जळगाव आहे, शिरपूर आहे. टाकरखेड कुठे आहे बा, तर शिरपूरवरून जावं लागतं. म्हणजे शिरपूरचाही उद्धार झाला, जळगावचाही उद्धार झाला. तर हे जे काही तुम्ही विशेष बाब उल्लेखली, त्याच पद्धतीनं तुम्ही जो परिसराचा विषय काढला हो त्यामध्ये वर्धमंदिरी गावचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. हो त्या ठिकाणी संत भानुदास महाराज होऊन गेले. हो त्यांचा सेवाश्रम त्या ठिकाणी आहे. हो आहे. त्यांनी अनेक अपंग, अंध हो. या मुलांची सेवा केली सेवा केली. आणि चालू आहे. चालू आहे. तर त्यामध्ये परिसरातला दुसऱ्या गावाचा खडक्याचा उल्लेख आपण केला पाहिजे. हो खडक्याजी राधेश्यामजी मालानी यांच्याच माध्यमातून वर्धमंदिरची ट्रस्ट या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. बरोबर. तर संत भानुदास महाराजांना, लहानोजी महाराजांचा सुद्धा कृपा प्रसाद होता. बरोबर. आणि ते त्यांच्या जीवनकाळात 1 ते 2 वर्षापूर्वीच, हो 1 वर्षापूर्वीच भानुदास महाराज टाकरखेडला कार्यक्रमामध्ये येऊनही गेले. हो आणि अशा पद्धतीनं हा सर्व परिसरात सर्व संतांचा समागम आहे. समान. आणि या माध्यमातूनच आपली व्यवस्थित वाटचाल हो या ठिकाणी चालू आहे. चालेल. तर भाऊ, आज तुम्ही जे काही थोडक्यात का होईना जे काही अनुभव प्रसंग सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु. जय लहानोजी बाबा. समर्थ लहानोजी महाराज की जय.